डोंबिवली डॉक्टर मारहाण घटनेप्रकरणी आता प्रमुख आरोपी असणाऱ्या रमेश म्हात्रे यांची उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी होणार आहे। याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर श्रुती बाविस्कर ज्यांच्यासोबत ही घटना घडली होती त्यांचे वडील आहेत महेंद्र बाविस्कर। सर, एकूण आता आपण बघतोय की आरोपींना जामीन मिळाला होता, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही दहशतीखाली होता, भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। स्वतः उच्च न्यायालयाने दखल घेतली याची आणि आता पुन्हा एकदा आरोपीचा जामीन रद्द केला आहे। मी प्रथम कल्याण डोंबिवली शास्त्री नगर हॉस्पिटलमधल्या घटनेचा तीव्र निषेध करतो। ती निषेधार्थ घटना एवढी भयानक होती की सगळ्या घटकातून कानाकोपऱ्यातून लोकांनी निषेध नोंदवले, प्रत्येक ठिकाणी बंद पुकारले गेले। तरी त्या आरोपींना डॉक्टर ॲक्ट 2010नुसार जे सेक्शन लावले त्याच्यामध्ये नॉन बिलेबल असतानासुद्धा त्यांना जामीन भेटली, ज्यामुळे सर्व डॉक्टर लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात होतं की हा डॉक्टरचा कायदा आहे की सर्वसामान्याचा, आणि त्यात सराईत गुंड करत असतील तर त्यांना सेम न्याय। भारतीय संविधानानुसार सर्व कायद्यापुढे समान आहेत, त्याचा जर मान राखला गेला तर ही घटना घडली नसती। आणि कल्याण कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल असा एवढा डॉक्टरांना आवडला नाही की डॉक्टर त्याच्यात सहमत नव्हते की डॉक्टर एवढा हमला होतो आहे आणि निकाल असा जातो आहे की भविष्यामध्ये काय मेसेज जाईल। आणि त्याची दखल आपल्या हायकोर्टाने घेतली आणि सुमेटोच्या आधारे ते परत जामीन रद्द करण्यात आला। त्यामुळे डॉक्टर वर्ग या बाबतीत थोडा समाधानी झाले। तुमची काय प्रतिक्रिया ऐकून? कारण जामीन ज्यावेळी झाला होता त्यावेळी पुन्हा एकदा यांची दहशत होईल किंवा आपल्याला पुन्हा एकदा यांच्याकडनं धमक्या येतील अशी परिस्थिती होती। नाही, धमक्याचा प्रश्न नव्हता। हा प्रश्न सर्व डॉक्टरांचा होता, नर्सेसचा होता, मावशी लोकांचा, कर्मचाऱ्यांचा होता। हा हमला एक गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट यावर झालेला होता, याच्यामध्ये ही जबाबदारी सरकारची होती। डॉक्टर इथे आज आहेत, दुसरे डॉक्टर येतील, दुसऱ्या नर्स येतील, पण त्यांच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीर होता। तो प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत डॉक्टरांना सुरक्षित वाटणार नाही आणि डॉक्टर तिथे कसे काम करतील, कोणत्या दहशतीखाली करतील, याची जी प्रोटेक्शन पाहिजे होतं ते गव्हर्मेंट जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत डॉक्टर अशा गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट असो किंवा प्रायव्हेट असोमध्ये काम करायला तयार होणार नाहीत। काय पुढे तुमची अपेक्षा असणार आहे या न्याय प्रक्रियेकडून? हे बघा, आमच्या डॉक्टर संघटना असतील किंवा डॉक्टर असतील किंवा मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे आमची एकच मागणी आहे की डॉक्टर होणारे हल्ले, त्यांना होणारे मारामारी, त्यांची तोडफोड हॉस्पिटलची ही होता कामा नये। आणि जो डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा तीव्र कडक करून जो कोणी असेल, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत, गरीब असो, श्रीमंत असो, गुंड असो, मावाली असो, सर्वांना कायद्याची भीती झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात डॉक्टरवर हमले होणार नाहीत, नर्सवर हमले होणार नाहीत, ते आरोग्य कर्मचाऱ्यावर हमले होणार नाहीत व महाराष्ट्रामध्ये एक संदेश जाईल की कायद्याचं राज्य इथे चालू आहे। आपण बघतोय की कायद्याचं राज्य सुरू आहे, अशा पद्धतीचा संदेश आता या निकालानंतर मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी सृष्टी बाविस्कर डॉक्टर होत्या, त्यांचे वडील महेंद्र बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।